मनोज रांगे शुक्रवारी सकाळी आझाद मैदानावर उपोषण सुरू करणार। आरक्षणाचा विजय घेऊनच मुंबईत परतणार। मनोज रांगे मुंबईच्या दिशेने रवाना। मराठा ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। तर लोकशाहीच्या चौकटीबाहेर कोणीही जाऊ नये, फडणवीसांचं आवाहन। रांगेंसोबत चर्चेला आम्ही तयार, त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर तो दूर करू, राधाकृष्ण विखे पाटलांचं मोठं विधान। शनिवारपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण। मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास विरोध, गरज पडली तर मुंबईत धडकणार, ओबीसी महासंघाचा इशारा। विरारमध्ये इमारतीचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये 17 जणांचा मृत्यू। मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर। मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी। सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये शासनाच्या प्राधिकरणामध्ये साधू महंतांचा समावेश नसल्यानं साधू महंत यांचा कुंभमेळ्याच्या प्राधिकरणावर आक्षेप। 13 आखाड्यांमधील प्रत्येकी 2 जण प्राधिकरणावर घेण्याची मागणी। सचिन तेंडुलकर लालबागच्या राजाच्या दर्शनाला, सहकुटुंब सचिन लालबागच्या राजाचरणी लीन। राज्यात आज 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन। प्रशासनाकडून विसर्जनाची तयारी। मुंबईत नैसर्गिक विसर्जन स्थळांसोबतच 287 कृत्रिम तलावांचीही निर्मिती। मनोज रांगे पाटील सध्या नारायणगावामध्ये पोहोचले आणि तिकडची थेट दृश्य आपण बघतोय। नारायणगावात मनोज रांगे पाटलांचं जंगी स्वागत केलं जात आहे। भव्यसा हार घालून मनोज रांगेंचं स्वागत केलं जात आहे। सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिकची माहिती देतात। सिद्धार्थ, आपण बघतोय खरं तर हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक, मराठा समाज बांधव या ठिकाणी एकत्र जमलेले आहेत आणि मोठ्या जल्लोषात स्वागत केलं जात आहे। आता त्यांनी जागा होणं गरजेचं आहे। नारायणगावचं शेवटचा वापरतो आणि विनंती करतो फडणवीस साहेब, मुख्यमंत्री सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा। मराठ्यांचा अपमान करू नका, नाही तर हे आग्या मोवळ असं खवळलंय। तुम्हाला वाटतंय महिलेत चलतीये, हे फक्त मी गप बस म्हणून गप बसते, नाहीतर हे जर का लागले तर राज्यात चाक सुद्धा फिरून देणार नाही। तर याला मराठीच्या आवाज नाही, तुमच्या हातातून वेळ गेली नाही। मागण्याची अंमलबजावणी करा, हे मराठी आयुष्यभर तुम्हाला जीव लावतील। पण जर आपण आता केला आणि पोराला मुंबईत त्रास दिला तर पुणे जिल्हा नारायण गावावरून या नगरीवरूनच तुम्ही ओळखून घ्या, पुणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात काय होऊ शकतं। धन्यवाद, जय शिवराय। तर हजारोंच्या संख्येने मराठा बांधव एकवटलेले आहेत। मनोज रांगे पाटील यांचं जंगी असं स्वागत करण्यात आलेलं आहे। अनेक ठिकाणी हार घातले जात आहेत, फुलांचा वर्षाव केला जातोय आणि नारायणगावातली सध्याची दृश्य, मराठा समाज मोठ्या संख्येने या ठिकाणी सध्या उपस्थित आहे। मुंबईकडे कूच करताना मनोज रांगे पाटील यांची रॅली आता नारायणगावामध्ये सध्या पोहोचलेली आहे आणि इकडनं मुंबईसाठी ते रवाना होतील। दरम्यान मोठ्या संख्येने यावेळेला मराठा समाज, मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं जात आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय फोटो काढण्यासाठी सुद्धा मोठी गर्दी या ठिकाणी जमलेली आहे। दरम्यान मराठा वादळ आता मुंबईच्या दिशेने येताना आपल्याला बघायला मिळतंय। छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत मराठा वादळ आपल्याला पुढे सरकताना बघायला मिळतं। जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी अनेक ठिकाणी करण्यात येते। आपण सध्या दृश्यांमध्ये बघतोय, हातामध्ये भगवे झेंडे आहेत, भगव्या टोप्या दिसत आहेत आणि मोठ्या उत्साहामध्ये मनोज रांगे पाटील यांचं सध्या स्वागत केलं जात आहे। अतिशय भव्य असा हार घालून मनोज रांगे पाटील यांचं सध्या स्वागत करण्यात येत आहे।
नारायणगावातली सगळी दृश्य आपण बघतोय. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक मराठा बांधव या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. जंगी असं स्वागत केलं जात आहे, जल्लोष केला जातोय. जसं जसं ही रॅली पुढे जाते, हा मोर्चा पुढे जातोय, तशी तशी गर्दी वाढताना आपल्याला बघायला मिळते. हे भगवं वादळ आता मुंबईला धडकत आहे. दरम्यान नारायण गावामध्ये ही जेव्हा रॅली पोचते तेव्हाची आपण सध्या दृश्य बघतोय. मनोज जरांगे पाटील आवाहन करतायत पुढे जाण्यासाठी, मात्र प्रचंड गर्दी असल्यामुळे पुढे जाणं सुद्धा मुश्किल होत आहे. मनोज जरांगे पाटील जिकडे जातील तिकडे आपण बघतोय दृश्यांमध्ये अनेक ठिकाणी जेसीबी बघायला मिळत आहेत. जेसीबीच्या माध्यमातून त्यांच्यावरती पुष्पवृष्टी सुद्धा केली जाते. सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिकची माहिती देतात. सिद्धार्थ, आपण बघतो नारायण गावात अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. निश्चितपणे शिवनेरी किल्ल्यावर महाआरती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी सुरुवात केली आणि पहिलंच गाव नारायण गावामध्ये आपण बघतोय की फार मोठ्या प्रमाणात जल्लोषात त्यांचं स्वागत झालेलं. खूप मोठा उत्साह जो आहे नारायण गावामध्ये दिसतो आहे. एकंदरीतच नारायण गाव आणि नारायण गावच्या पुढे आणि नारायण गावच्या मागे खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक आणि नागरिक अडकलेले आहेत. मात्र आता मनोज जरांगे पाटील त्यांची रॅली जशी पुढे जाईल तसा तसा रस्ता मोकळा होत जाईल. आता सध्या तरी नारायण गावामध्ये एकच जल्लोष आहे आणि घोषणाने आवाज दुमदुमून गेलेला आहे. निश्चितपणे आपल्या भाषणामध्ये आता सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एक संधी दिली. तुमच्याकडे वेळ आहे, उद्याचा दिवस आहे, उद्याच्या दिवसात निर्णय घ्या, मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील अशा पद्धतीचं या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी मार्गदर्शन करताना वक्तव्य केलेलं आहे. दुसरी दुःखद घटना सुद्धा आज घडलेली आहे. संतोष देशमुख नावाचे एक आंदोलनकर्ते युवक हार्ट अटॅकने मयत झाले. त्यांच्या कुटुंबाला मनोज जरांगे पाटील यांनी आता भेट दिली आणि त्यांचं सांत्वन सुद्धा केलेलं आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील फार मोठे प्रमाणात जल्लोष करू नका असं लोकांना आवाहन करतायत. मात्र लोकांचा उत्साह एवढा आहे की आपण बघतोय नारायण गावामध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणात स्वागत जल्लोषात या ठिकाणी डीजेच्या तालावर तरुणांनी स्वागत केलेले आणि नारायण गावातून आता बाहेर पडल्यानंतर थेट मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावरच थांबतील अशा पद्धतीचा निर्धार त्यांनी व्यक्त केलेला. सिद्धार्थ, मनोज जरांगे पाटलांनी जसं सांगितलं होतं तसं लाखोंच्या संख्येने मराठा बांधव आपल्याला एकत्र आल्याचं बघायला मिळत आहे. कशा पद्धतीनं नेमकं नियोजन करण्यात आलेलं आहे? कारण मुंबईमध्ये भगवं वादळ धडकत आहे. कशा पद्धतीचं इथून पुढचं नियोजन आता बघायला मिळणार आहे? हे बघा, बऱ्यापैकी जे आहे आंदोलनकर्ते हे मुंबईकडे रवाना झालेले आहेत. मात्र मराठवाडा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातली जी काही येणारी मंडळी आहेत ती मनोज जरांगे पाटलांच्या सोबत आहेत. मात्र नाशिक, नगर आणि जळगावच्या पट्ट्यातले विदर्भातले काही लोक जे आहेत आधीच दुसऱ्या मार्गाने मुंबईपर्यंत पोहोचलेले आहेत आणि निश्चितपणे नियोजन फक्त येण्याचं मराठा समाजाचं आहे. मात्र आता त्या ठिकाणी नियोजन वेगळं कसं करायचं या समोर जे आहे पोलिसांना सुद्धा प्रश्न पडलेला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त सुद्धा मनोज जरांगे पाटील यांना थोड्या वेळात तिथे येऊन पोलिसांचे काही उच्च अधिकारी आणि पोलीस आयुक्त या ठिकाणी येऊन त्यांची भेट घेणार आहेत. निश्चित ही भेट कशासाठी आहे हे अजून कुणाला माहित नाही. मात्र ते भेटणार निश्चित हे मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा कबूल केलेलं आहे आणि उद्याची जी काही अटी शर्तीवर त्या ठिकाणी उपोषणाची आणि आंदोलनाची परवानगी दिलेली आहे त्या अटी शर्ती सहितच आपण त्या ठिकाणी आंदोलन करू. कुठलाही कायदा आपण मोडणार नाही, कसल्याही पद्धतीचं उल्लंघन आपण तिथं करणार नाही किंवा कुणालाही त्रास होईल असं वर्तन मराठा करणार नाहीत अशा पद्धतीचं आश्वासन सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेलं आहे. मात्र मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की आझाद मैदानावर फक्त 5,000 लोकच येतील. मात्र मुंबईमध्ये आलेले इतर मराठे दुसऱ्या मैदानावर बसतील, त्यांना त्रास दिला जाऊ नये अशा पद्धतीचा इशारा सुद्धा पोलीस सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. निश्चितपणे मोठ्या प्रमाणात संख्या येईल असं दिसतंय. पोलिसांच्या गुप्त वार्तांनुसार सुद्धा मोठ्या प्रमाणात मराठे त्या ठिकाणी येतील. मात्र पोलिसांसमोर मोठी अडचण हीच आहे प्रशासनासमोर की जर एवढ्या मोठ्या प्रमाणात एकंदरीतच आझाद मैदानावर जर मराठा समाज आला तर कुणाला अडवायचं आणि नेमके 5,000 कार्यकर्ते कसे सोडायचे हा मोठा प्रश्न त्या ठिकाणी उद्भवू शकतो. म्हणूनच पोलीस आयुक्त हे मनोज जरांगे पाटील यांची
भेट घेण्यासाठी येत असावेत कदाचित, याबद्दल स्पष्टता थोड्या वेळातच येईल. बर सिद्धार्थ, खरं तर अटी शर्तींसह मनोज जरांगे पाटील यांना आंदोलनाला परवानगी मिळालेली आहे. त्याबद्दल जरांगे पाटलांनी काय भूमिका व्यक्त केलेली आहे किंवा कार्यकर्त्यांमध्ये त्याबद्दल काय वातावरण बघायला मिळत आहे? हे बघा, सर्वप्रथम मनोज जरांगे पाटील यांनी सरकारचं अभिनंदनच केलं होतं काल, की कमीत कमी 1 दिवसाची का होईना मात्र मुख्यमंत्र्यांनी आम्हाला परवानगी दिलेली आहे. मात्र दुसऱ्या बाजूने ते त्याच निर्णयावर मुख्यमंत्र्यांवर टीका सुद्धा करताना दिसत आहेत की मराठ्यांना फक्त 1च दिवस मुदत देऊन मराठ्यांची थट्टा केली, मराठ्यांची टिंगल केली, अशा पद्धतीचं टीका सुद्धा त्यांनी केलेली आहे. मात्र येथे ठाम आहेत, उद्या आझाद मैदानावर आज रात्री किंवा पहाटेपर्यंत आझाद मैदानावर पोहोचणे आणि पोहोचल्यानंतर उद्या सकाळी 10 वाजल्यापासून आझाद मैदानावर उपोषणाची सुरुवात करणे यावर ते ठाम आहेत. मात्र दुसऱ्या बाजूने जे काही नियम अटी शर्ती दिल्या ते सुद्धा आम्ही पालन करू, त्याच्या कुठल्याही पद्धतीने आम्ही कायदा हातात घेणार नाही असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. निश्चित सिद्धार्थ, धन्यवाद. वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू.